3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. लैंगिक अत्याचार प्रकरणातील कैद्यांना पॅरोल देऊ नका. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. सरकार कायद्यात बदल करण्याच्या तयारीत. पालघरमध्ये अघोरी पूजेच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार. 55 वर्षीय भोंदूबाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलीस कोठडीतल्या पाहुणचारानं अशोक खरातचं अवसान गळालं. वाढलेली दाढी, मान खाली, डोळे खोलात. खरातची पोलीस ठाण्यातून वरात. नैतिकदृष्ट्या स्वतःला विजयी मानते, त्यामुळे राजीनामा देणार नाही. पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जींची भूमिका. तर अमित शहा बंगालच्या निरीक्षकपदी. थलपती विजय उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. थलपतीच्या काँग्रेसकडे पाठिंब्याची मागणी, तर तामिळनाडू काँग्रेस निर्णय घेणार. वेणुगोपाल यांची माहिती. साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना मोठा दिलासा. न्यायालयाकडून अनिल परब यांची निर्दोष मुक्तता. पुराव्यांअभावी कोर्टानं सर्व आरोप फेटाळले. ऊसाच्या एफआरपी मध्ये प्रतिटन 100 रुपयांची वाढ. केंद्र सरकारचा ऊस उत्पादकांना अंशतः दिलासा, तर शेतकरी नेत्यांचा मात्र नाराजीचा सूर. पेट्रोल डिझेलचे दर वाढणार. मराठवाड्यामध्ये अफवा. दरवाढीच्या अफवेनंतर वाहन चालकांची पेट्रोल पंपांवर गर्दी. मंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावर महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. प्रताप सरनाईक, नरेंद्र मेहता वादावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. नसरापूर प्रकरणामधील आरोपींचे वकीलपत्र घ्यायला वकिलांचा नकार. भोरसह पुणे जिल्हा बार असोसिएशनचा निर्णय. आरोपीला कायदेशीर मदत मिळायला अडचणी निर्माण होण्याची शक्यता. नसरापूर प्रकरणामध्ये बीडमध्ये सर्वपक्षीय आंदोलन. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. आंदोलकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. यवतमाळमध्ये पावसाची हजेरी. बाजार समितीमध्ये अंदाजे 1200 ते 1500 क्विंटल गहू भिजला. शेतमाल भिजल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. गडचिरोलीमध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. हिंगोलीमध्ये अवकाळी पावसाचा हळदीला फटका. बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेली शेकडो क्विंटल हळद भिजली. हळद उत्पादक संकटात. मोनोरेल मे अखेर पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार. पुढील आठवड्यापासून सुरक्षा चाचण्या सुरू. सप्टेंबर 2025 पासून अनिश्चित काळासाठी मोनो बंद. होर्मुझ संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. प्रोजेक्ट फ्रीडम उपक्रम राबवला जाणार. जहाजांना मिळणार मोठा दिलासा.